हॅलो. आज आपण बोलूया थोडंसं व्हिटॅमिन B12 बद्दल. एक गोष्ट आपण बघतो की सर्वजण अनुभव घेतात त्या गोष्टींचा, की खूप वेळ आपण बघतो की आपला काही कारण नसताना हेअरफॉल होत असतो किंवा खूप चिडचिड होत असते, अंग दुखत असतं, मसल पेन असतं, पायांच्या बोटांमध्ये अशी टोचल्यासारखं फिलिंग येतं, मुंग्या येतात. ही जी काही लक्षणं असतात ना, ती खूप वेळा खूप काही मोठ्या आजाराची नसून एक साधा B12 सारख्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये हे दिसत असतात. मग आता ही B12 याची कमतरता मुळात का येते? तर पहिलं कारण की ही जी B12 आहे ते आपल्या आतड्यांमधूनच शोषल्या जायला पाहिजे आणि जेव्हा आपल्या आतड्यांची ही ताकद कमी होते तेव्हा साहजिक आहे की शरीरामध्ये B12ची पण कमतरता येते. मग हे B12 मिळवायचं कसं? तर सगळ्यात आधी तुमच्या पोटाचं आरोग्य म्हणजे तुमची पचनशक्ती चांगली पाहिजे, तुमच्या आतड्यांची क्लिनिंग चांगली झाली पाहिजे, तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राखलं पाहिजे. आणि दुसरं, आहारामध्ये सगळ्या हिरव्या पालेभाज्या, फळं आणि जी काही फायबरयुक्त अन्न आहे, जे आपण होल ग्रेन्स म्हणतो, आवरणयुक्त अन्न आहे, धान्य आहे, ते तुम्ही आहारामध्ये ठेवायला पाहिजे. जसं गव्हामध्ये खपली गहू आहे, तांदळामध्ये ब्राऊन राईस आहे, हाचळीचा तांदूळ आहे, बॉइल्ड राईस आहे. म्हणजे थोडक्यात जे आवरणयुक्त धान्य आहे ते तुमच्या आहारामध्ये तुम्ही पूरक प्रमाणात ठेवायला पाहिजे, कारण त्या आवरणामध्येच B12 सारखं खूप महत्त्वाचं घटक असतं. आणि याच्याबरोबरच जे काही मिलेटसारखा प्रकार आहे, जे काही भरड धान्य म्हणतो आपण, ते सुद्धा तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही पूरक प्रमाणात ठेवलं तर या छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या शरीराला पूरक B12 नक्की देऊ शकता आणि ह्या सगळं जे काही तुम्हाला लक्षणांचा त्रास होतोय त्यापासून मुक्त होऊ शकता. थँक्यू.